नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा भाग जो आहे तो जरा सुरेल आहे बरं का. म्हणजे आजच्या गप्पा या सुरेल गप्पा असणार आहेत. कारण आज जे पाहुणे आमंत्रित केलेले आहेत ते म्हणजे अभय मांडके आणि त्यांच्या सौभाग्यवती मांडके. तर ही दोघंही पती पत्नी जे आहेत त्यांनी 4,500पेक्षा जास्त हिंदी गीत रामायणाचा कार्यक्रम केलेला आहे. मराठी गीत रामायण आपल्याला माहिती गदिमा आणि सुधीर फडके बाबूजींनी अजरामर असं ते काम केलेलं आहे. पण तेच काम हिंदीमध्ये आणून हिंदीमध्ये सुद्धा तितके 4,500 प्रयोग या दाम्पत्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून आज या दोघांना मी इथे गप्पांसाठी आमंत्रित केलेला आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की आजचा जो भाग आहे तो खूप सुरेल असा असणार आहे. तर भेटूयात अभय मांडकेजी आणि त्यांच्या पत्नी सौ मांडके. शुक्ल पक्ष नवमी तिथि चैत्र मास की उष्णवात कितनी फिर भी सुवास की दो प्रहर में कारण क्या रवि विराम का जन्म राम का है सखी जन्म राम का जन्म राम का है सखी जन्म राम का कौसल्या धीरे से बोलती नयन चौंध गई जननी पासुत का दर्शन कौसल्या राणी हळू उघडी लोचने विपुल जायमाय सता पुत्र दर्शने हर्ष अश्रुरुद्ध कंठ नृपती वामुका हर्ष अश्रुरुद्ध कंठ नृपती वामुका जन्म राम का है सखी जन्म राम का राम जन्मला है सखी राम जन्मला सौख्य पर्व आया नव नृप मंदिर में दुग्ध स्रवित रंभवान धेनु अजिर में सौख्य पर्व आया नव नृप मंदिर में दुंदुभिका नाद ध्वनि धूमधाम का दुंदुभिका नाद ध्वनि धूमधाम का जन्म राम का है सखी जन्म राम का जन्म राम का है सखी जन्म राम का डूब गया पूर्ण नगर नृत्य गान में डूब गया पूर्ण नगर नृत्य गान में मेदिनी सुमग्न रंग ताल तान में शेष संग डोला तन धरा धाम का शेष संग डोला तन धरा धाम का जन्म राम का है सखी जन्म राम का जन्म राम का है सखी जन्म राम का. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आत्ताच आपण राम जन्मला ग सखे याचा हिंदी भावानुवाद किंवा ज्याला म्हणता येईल की अनुवाद भावानुवाद आपण आता ऐकलेला आहे. आणि तो ज्यांनी गायलेला आहे
तर ते म्हणजे श्रीयुत अभय मांडके. तुमचं मी खूप खूप स्वागत करते आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ अमृता मांडके. सौ अमृता मांडके या दोघांचंही मी आज इथे गप्पांच्या ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. इथे ह्या दोघांना गप्पांसाठी इथे आपल्याला बंद करता येईल का? इथे ह्या दोघांना आमंत्रित करण्याचं एक खास कारण म्हणजे गीत रामायणावरचं मराठी माणसाचं प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे की मराठी माणूस आहे आणि गदिमांचं आणि बाबूजींचं गीत रामायण ऐकलं नाही असा शोधूनही सापडणार नाही. तर त्यामुळे गप्पा मारण्यासाठी तुम्ही ते हिंदीमध्ये गाता आणि त्याचे 4,500पेक्षाही जास्त प्रयोग केलेले आहेत. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की ह्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. तर मला सगळ्यात आधी हे सांगा की याची सुरुवात कधी आणि कशी झाली? असं झालं की मी एक ग्वाल्हेरचा राहणारा बरं. आणि मी शिकत असताना मी एज्युकेशन मध्ये मी MSc केलंय केमिस्ट्रीमध्ये. बरं. आणि शिकत असताना गीत रामायणाचे मी मराठी कार्यक्रम करत होतो. करता करता मग मी वसंत आसगावकर तेव्हा डोंबिवलीचे यायचे आणि ते यांच्याबरोबर मी तबला वाजवायचो. मी तुम्हाला सांगतो की मी तबलाच वादक आहे मुख्य मुळात. तबला संगीतकार म्हणून माझंच रेल्वेत अपॉइंटमेंट झालंय कलशल कोट्यामध्ये. आणि तबल्यात मला स्वर्णपदक आहे संगीत अलंकार मध्ये. त्याच्यामुळे ग्वाल्हेरला माझं पुष्कळ नाव होतं. मोठे मोठे कलाकार आले की तबल्याला मी असायचो. तर त्याच्यामुळे मी तबला वाजवायचो आसगावकरांबरोबर. मग मी करता करता हिंदीवर आकृष्ट झालो. मला सारखं लक्षात असं यायला लागलं की गीत रामायण मराठी तर खूप छान आहे पण तो हिमालय जवळपर्यंत राष्ट्रभाषेमध्ये येणार नाही किंवा लोकप्रिय भाषेमध्ये येणार नाही तर तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल. आणि मग मी पाहिलं की हे गदी माडगूळकरांचा जे अनुवाद आहे तो ग्वाल्हेरचे कवी आहे पंडित रुद्रदत्त मिश्र. त्यांनी 1976 मध्ये हा अनुवाद केला. आणि तो अनुवाद स्वतः गदिमानी शिकामोर्तब त्याच्यावर केलं की त्यांनी असं लिहिलं कि मैं समझ नहीं पा रहा हूँ मैंने आपका अनुवाद किया है कि आपने मेरा अनुवाद किया है. वाह वाह. और जैसा कि आपने अभी सुना कि शुक्ल पक्ष नवमी तिथि चैत्र मास की उष्णवात कितनी फिर भी सुवास की दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला दो प्रहर में कारण क्या रवि विराम का राम जन्म लाग सके राम जन्मला जन्म राम का है सखी जन्म राम का. बरोबर आहे. ते म्हणजे बाबूजींच्या चालीतच ते सगळं अनुवाद पण केलेला आहे आणि त्यामुळे फक्त भाषा हे माध्यम बदललेलं आहे. बाकी संगीत तेच आहे, त्याचा अर्थ तोच आहे आणि ते जे पोचवायचं आहे ते सगळं तेच आहे. पण तरी पण एक कानाला सवय असते मराठी ह्याची. आणि तुम्ही मराठी आहात पण मला वाटतं इंदोर मध्य प्रदेशचे असल्यामुळे हिंदीतून गाणं तुम्हाला जास्त सोपं गेलं का? सोपं गेलं म्हणून तुम्ही ती सुरुवात केली. मी काय झालं ज्यांनी अनुवाद केला ते माझ्या जवळ राहायचे. तर ते अनुवाद करताना प्रत्येक वेळेस सांगायचे ते माझ्याकडे ऍक्च्युली गाऊन पाहिजे. त्यांना गाणं विशेष येत नव्हतं पण ते ओळ गाऊन पाहिजे मग मी अनुवाद. तर ते असं म्हणायचे की लग्नानी चाहिए कोई मराठी आदमी हिंदी गा रहा है. आणि तुम्ही हा जो प्रश्न केला हा मला पुष्कळ ठिकाणी येतो. म्हणजे अगदी सगळ्यात जास्त मराठी मंडळामध्ये याचा विरोध होतो की आम्हाला फक्त मराठीच ऐकायचंय है ना. पण माझं असं म्हणणं आहे की मराठीत तर खूप छान आहे. ठीक म्हणजे मराठीत आहे मूळ त्याचा जन्म मराठीत आहे पण तो जर वाढत असेल आणि पूर्ण भारतामध्ये ते ऐकलं जात असेल तर शेवटी नाव बाबूजींचं आणि गदिमांचं म्हणजे त्यांना कुठल्या कोणाशी त्यांच्या नाव असं आहे ना की ते हिमालय इतकं उत्तुंग आहे दुसऱ्या कोणी. पण तरी पण ते इतकं छान काम आहे की ते एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत भारतभर पोहोचत असेल तर हरकत नाही. आणि दुसरं मला असं म्हणायचंय की मराठी माणसाला तुलना करायला हिंदी आहे समजा नाही आवडलं तरी पण हिंदी भाषेंतरांकडे तुलना करायला नाहीये ना. त्यांनी कधी ऐकलंच नाही की रामायण असं पण असतं. त्यांना रामायण म्हणजे सुंदरकांड माहिती आहे किंवा रामायण म्हणजे ग्रुपमध्ये काहीतरी राम भजन गाते असं माहिती आहे. जेव्हा त्यांना हे कळतं की शरयू तट सबरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी उस विशाल नगरी के भीतर बने मध्य में मार्ग समांतर रथवाजी गज जनता चलती नवश्रृंगार भरी. तर न वाटते काय होऊन राहिले काहीतरी नवं आहे. किंवा आता दशरथा घे पायसदान तर जे तुम्ही विचारलं ते रुद्रदत्त मिश्र मला गाऊन पाहिजे. प्रगट हुआ पुत्रेष्ट यज्ञ में ते म्हणायचे मानके लग्नाची की मराठी आदमी करा यज्ञनी बोलना यज्ञ प्रगट हुआ पुत्रेष्ट यज्ञ में यह मेरा सम्मान नॉट सन्मान. सम्मान म्हणजे हिंदी भाषा पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांनी अर्थात ते हिंदी भाषिक असल्यामुळे पण तरी पण ते शिवधनुष्य त्यांनी पेललं आणि स्वतः गदिमांनी त्यांचा कौतुक केलं गौरव केला. म्हणजे अर्थातच ते त्या तोडीचं किंवा
त्यांच्यासारखं असेल असं आपण आणि म्हणतो. तेवढेच ते आणि मराठीचे पण जाणकार मराठीचे पण जाण, अर्थात मराठीची जाण असल्याशिवाय एवढं छान भावानुवाद नाही होऊ शकणार. त्यामुळे मराठीची जाण तर त्यांना असलीच पाहिजे. ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही साधारण? गोष्ट आहे 40 वर्षापूर्वी, 45 वर्षाची. म्हणजे तुमच्याकडे हे म्हणजे तुम्ही समजायला लागलो. मी 10 वर्षाचा असताना मला हे सगळं लक्षात आलं. आणि मग मला आता माझं थोडं नाव झाल्यामुळे मला पुष्कळाने अनुवाद पाठवले. संस्कृतचे अनुवाद आले माझ्याकडे, तमिळचे आलं, हिंदीचे माझ्याकडे जवळजवळ 11 अनुवाद आहे. अरे बापरे. म्हणजे प्रत्येकाचं असं इच्छा म्हणणं असतं की तुम्ही एकदा आमचा अनुवाद ऐकून बघा. पण आता काय होतंय की मी हे वाचल्यावर किंवा हे ऐकल्यावर, जसं आता मी नाव नाही सांगत, पण एकाने केलंय की कुमार दोनो समान उमर के. आता उमर शब्द उर्दू आहे, तर मला म्हणायचं असतं की हिंदी म्हणजे ह्यांनी हिंदीत अनुवाद केलाय. बरोबर आहे. एकही शब्द हिंदीने आलाय, म्हणजे मराठी दुसऱ्या कुठल्या भाषेचा नाही आलाय. हाँ, कुमार दोनों समान वय के, सजीव पुतले हैं राघव के, पुत्र गा रहे हैं चलित पिता के, ज्योति से तेजस का पूजन, सुनाते कुशलव रामायण. तो इस तरह का मैं एक लाइन गा के सुनाता हूँ. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. राम प्रभु सुनते हैं गायन, राम प्रभु सुनते हैं गायन, सुनाते कुशलव रामायण. कुमार दोनों समान वय के, सजीव पुतले हैं राघव के, पुत्र गा रहे चरित पिता के, ज्योति ने तेजाची आरती, ज्योति से तेजस का पूजन, सुनाते कुशलव रामायण. इंग्लिश अनुवाद पण माझ्याकडे. हिमसेल्फ राम प्रभु हियरिंग, कुशलव रामायण सिंगिंग. मला सांगायचं लोकप्रियता इतकी असली, वेगळ्या वेगळ्या भाषांतरांना वाटावं की आमचं पण गावं. बरोबर. हे मला वाटतं हिंदी भाषांतर जे आहे ते खरोखरच ज्योतीने तेजाची आरती असाच हे आहे की गदिमांनी जे करून ठेवलेलं आहे ती ज्योतीने तेजाची एवढं तेज आहे ते की त्याची आरतीच आहे ही एक प्रकारची. आणि ते प्रत्येकाला करावंसं वाटतं, हिंदीमध्ये करावंसं वाटतं. हे म्हणजे त्यांच्याबद्दलचं एक तो आदर पण आहे. आणि अर्थात हे प्रत्येकाला पेलवणारं काम नाहीच, कारण म्हणजे म्हटलं ना की ते हिमालय आहेत आणि ते प्रत्येकालाच सर होतो असं नाही. अशी आज मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं की तुम्ही त्याला म्हणजे खरोखर रिस्पॉन्स असा दिला की तुम्ही सांगितलं ज्योतीने तेजाची आरती आहे हिंदी अनुवाद. म्हणजे असा कॉम्प्लिमेंट मला आतापर्यंत कधी मिळाला नव्हता. बाबूजींनी लिहिलंय प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. बाबूजींचा अभिप्राय आहे या अनुवादाला. ते म्हणजे मोठे लोकच होते. जे मोठे लोक आहेत ना ते कधीही असं म्हणत नाही की मी जे केलंय तेच उत्तम आहे. ते दुसऱ्याला प्रोत्साहित नेहमी करतात आणि तुम्ही पण खूप छान करताय, वा वा, हे जे म्हणणं असतं हीच लोक मोठी असतात. आणि ते तर मोठे म्हणजे काय, म्हणजे मी म्हटलं ना की त्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तरी माणसाने आधी नमस्कार करावा आणि मग नाव घ्यावं, अशी माणसं ती सगळी. तर त्यांचा तुम्ही 40 वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगताय आणि तुम्ही हे तबला वादक असूनही पुन्हा तेच आहे की गाणं म्हणजे तबला वादक असणं हा भाग वेगळा आणि गाणं हा भाग वेगळा. ते सुद्धा बाबूजींनी जे गायलेलं आहे ते आपण स्वतः गावं असं वाटणं हीच मला वाटतं खूप धाडसाची गोष्ट आहे. ते कसं काय जमवलं? मला म्हणायचं असं आहे की ईश्वर अपने सेवा पत्रों का चयन स्वयं करता है. ईश्वर को मालूम रहता है कि ये व्यक्ति किस काम के लिए भेजा गया है. फिर वो सारी कायनात को, नियति को वैसा बनाता चला जाता है. और
माझी पृष्ठभूमी अशी झाली की माझी आई संगीताची शिक्षिका होती. म्हणजे 59 मध्ये MA केलंय संगीतात. आजही खूप छान गाते. 86 वर्षाची आहे ती. अच्छा. आणि तिच्याकडनं मी गाणं शिकलो. मग बाळासाहेब पुचवाले म्हणून ग्वाल्हेर घराण्याचे मोठे कीर्तिस्तंभ होते. त्यांच्याकडे मी व्यवस्थित संगीताचं सगळं घेतलं. आणि तबला वादनासाठी माधव उंबडेकर म्हणून मोठे गायक होते. ते पण गायक होते, तबला वादक आधी होते. त्यांच्याकडनं मी प्रॉपर तबला, बनारस घराण्याचा वेगळ्या वेगळ्या तबल्याचे. आणि मग काय व्हायचं की जे कोणी कीर्तनकार आमच्याकडे ग्वाल्हेरला यायचे त्यांच्या तबला म्हणजे मी महिनाभराला बुक असायचो. तर मी नेहमी सांगतो की माझं काही नाहीये, हे माझ्या दुकानात भरलंय, म्हणजे 2 कानात भरलंय, बरोबर आहे, ते मी तुमच्या दुकानात टाकतोय. हा, तर त्याच्यात माझं काही नाही. मी जे मोठे मोठे कीर्तनकार ऐकले म्हणजे आपळे बुवांचे वडील गोविंद स्वामी आपळे किंवा कवीश्वर बुवा, कान्हेरे बुवा, राईलकर बुवा, यांचा मी महिना तबला वाजवला. त्याच्यामुळे त्यांची मला आख्यान सांगायची पद्धत आणि ते सगळं माझ्या आता कामास येत आहे. बरोबर आहे की जे माझ्याकडे लोकांना कसं बांधून ठेवता येईल तुम्हाला, किंवा ऑडियन्स कसा मिळेल कुठे, जे शिक्षणातून नाही मिळत ते अनुभवातून मिळतं. आणि तुम्ही अनुभव संपन्न आहात. हे त्यामुळे अनुभव संपन्न माणूस जो असतो तो शिक्षणाच्या पलीकडचं शिकत असतो. ते तुम्ही शिकलेलं आहात, त्यामुळे तुम्हाला, मला वाटतं ते धाडस तुम्ही करू शकला. म्हणजे ते मला मिळत चाललं गेलं देवाच्या कृपेने. आणि मग मला त्याचे सगळे शिक्षण असल्यामुळे मला त्याचे सगळे बारकावे कळत राहिले कसं करायचं, मग पुढे कसं वाढायसाठी काय काय करावं लागेल. आणि मग सौभाग्याने काय झालं की 91 मध्ये, 91 मध्ये माधवराव सिंधिया यांच्या मुलीचं लग्न निघालं. तेव्हा ते रेलमंत्री होते. तर तेव्हा मंगळाष्टक च्या ह्याच्यासाठी मी आणि एक माधव भागवत, एक मुंबईचा कलाकार, त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं. आणि त्यांनी मंगळाष्टक 8 रागामध्ये 8 तालामध्ये 9 मंगळाष्टक तयार केलं. तेव्हा सिंधिया साहेब रेलमंत्री होते. त्या मंगळाष्टकावर त्यांनी मला रेल्वेत नोकरी दिली. आणि मला म्हणजे इंटरव्ह्यू फक्त फॉर्मल झाला, पण मला ही खूप मोठी रामानी संधी दिली की मला विशेष काही खटापट करायला नाही. मी ऍप्लिकेशनचा फॉर्म पण भरला नाही. आणि माझं डायरेक्ट अपॉइंटमेंट कल्चरल कोट्यामध्ये रेल्वेत केलं. आणि मी इंदोरला रेल्वे आरक्षण सुपरवायझर म्हणून रुजू झालो. आता मला झालंय 30 वर्ष नोकरी करताना आणि ह्या प्रवासाला सुद्धा. आणि ही पण माझी रामावर कृपा. म्हणजे मला काही लोक मला सुट्टी बिट्टी कशी मिळते, म्हटलं जा पे कृपा राम की होई, तापे कृपा करे सब कोई. त्या रामाच्या कृपेनेच हे सगळं तुमचा प्रवास सुरू झाला. आणि रामकृपेनेच, रामाची कृपा आहे म्हणूनच आतापर्यंत तुम्ही 4,500पेक्षा जास्त प्रयोग करू शकलात. हे कसं काय जमवलं? बसली जवळ. हिचं नाव आहे जीवन संजीवनी म्हणतो की काय असतं की ही पण माझ्याबरोबर गाते. नाही, तेच मी म्हटलं. नाही, ते मी सांगते. मी म्हणजे लग्नाबद्दल आपण विचारत असाल तर मी माझ्या काकूकडे आले होते. BSc ची परीक्षा मी देऊन, म्हणजे बऱ्हाणपूरहून. मी म्हणजे बेसिकली बऱ्हाणपूरची. तर मी काकूच्या घरी आले. इथे इंदोरला माझी काकू राहतात, संगमनगरला. तर आमच्या म्हणजे काकूच्या शेजारी एक संतोष तेलंग म्हणून होता, तबला वाजवायचा. तो ह्यांचा मित्र होता, असा परिचित. तर तो म्हणाला की ही गाते म्हणे माझा एक ओळखीचा मित्र आहे, तो तबला वगैरे वाजवतो आणि रेल्वेत आहे, तर तुम्हाला पाहायचं असणार तर पहा. तर काकू म्हणे ठीक आहे, तू आलीच आहे तर पाहायचा कार्यक्रम होऊन दे. पण म्हणजे असं मलाही नव्हतं वाटलं की म्हणजे मी एकदम यांना पसंत करणार. आणि हो, मला म्हणजे असं माझं होतं की माझं संगीत टिकून राहावं म्हणून, म्हणजे मला गाणारा बरोबर म्हणजे नवरा हवा असं. हो, नाही. आणि त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता ते क्षेत्र समजणारी सहचारिणी मिळणं, किंवा तुम्हाला पण जसं पत्नी मिळणं तसं पती मिळणं. तुमची पण ती अट होती की मला गाणं समजणारा, शिकणारा, माझं गाणं चालू ठेवणारा. तर तुमचं गाणं फक्त चालू राहिलं नाही तर ते उत्तमरित्या फुलवलं गेलं. तर हे मला वाटतं ही पण रामाची कृपा म्हणता येईल की. आणि तुम्ही दोघं जण बरोबर कार्यक्रम करता. याला किती वर्ष झाले? याला 25 वर्षापासून तुम्ही दोघं जण हे. म्हणजे फिमेल गाणी असतात. आता हिचं गाणं आहे ना, आपल्या हिचं तुम्ही तोडता फुले मी सहज पाहिला जाता, तर तो ही तुम्हाला एक लाईन म्हणून दाखवेल. कारण हे सुद्धा कसं आहे ना, अभ्यास पाहिजे. म्हणजे गाणं शिकलेला होता तुम्ही, हे जरी असलं तरी आधी एवढं मोठं करून ठेवलेलं काम ते आपल्याला करायचं आहे, तर त्याचा खूप अभ्यास लागतो. तर संसार सांभाळून तो अभ्यास करणं तुम्ही जमवलं, कारण घरातून अर्थातच सपोर्ट होता. घरात म्हणजे त्यांच्या बरोबर काम करायचंय म्हणून तुम्ही ते पण तरी नंतर
संसारात जसं की संसार वेलीवर फुलं लागली दोन हो, दोन आणि मग मुली आहेत आणि मग त्याच्यातून ते तुम्ही कसं काय जमवलं, वेळ काढणं, अभ्यास करणं? हो, तो वेळ काढावा लागला म्हणजे हा. म्हणजे मुलींनाही पाहून आणि म्हणजे माझ्या घरात माझ्या सासूबाई पण आहे हा, होत्या, गाणाऱ्याच आणि तर त्या पण. मुलींना पाहायला त्या होत्या. म्हणून तेच. अशी चिंता नव्हती की आता घरात कोण, म्हणजे बरोबर. मुली लहान असताना त्यांना आणि आम्ही दोघंच सासूबाई निघणार. पण गाणारे असल्यामुळे हो, तर त्यांना- त्यांचा अजून जास्त सपोर्ट हो. तुम्हाला मिळाला असेल. हो. आजही असतो. आम्ही बाहेर गेलो की मला काही चिंता नसते घरची, हा. सगळं तीच पाहते. म्हणजे आमच्या मुलीला पण त्यांनीच पाहिलं लहानपणापासून. हे ना कलेवर असं. प्रेम असणाऱ्या कलेवर. लोकांचं हे आहे, त्यांचं पण त्या कलेवर प्रेम आहे हो. आणि तुम्ही जे काम करताय त्याची त्यांना जाणीव आहे जाणीव. हो, की झालं. तुम्ही काय काम करताय हे त्यांना माहिती आहे, म्हणून तो सपोर्ट आहे. आपण ऐकूया. हो. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. ओके. काय सुंदर याचा भावानुवाद झालाय. तोडते सुमन जो सहज दृष्टी में आया, ला दोना मृग वो अयोध्येश मन भाया. मैं कौन कौन से लक्षण मृग के गिनू. हा, हा. किती किती मृगाचे हो. लक्षण मी त्या गणू. मैं कौन कौन से लक्षण मृग के गिनू, क्या अशक्य है लाना कुरंग का तनु. वा वा. कुरंग का अर्थ होता है चार पैर का जानवर. हा, हा. क्या अशक्य है लाना कुरंग का तनु, मेरे हित तोडा तुमने शांकर धनु. मद साठी मोडिले हा. आपण शांकर हो, धनु. धनु. मेरे हित तोडा तुमने शांकर धनु, तुणीर बांधतू झट जाओ रघुराया. वा वा. लादोना मृगभो अयोध्येश मन भाया. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोड़ते सुमंजो सहज दृष्टि में आया, लादोना मृगव अयोध्येश मन भाया, लादोना मृगव अयोध्येश मन भाया. मैं कौन कौन से लक्षण मृग के गिनूं, क्या अशक्य है लाना कुरंग का तनु, मेरे हित तोड़ा तुमने शांकर धनु, मज साठी मोडिले आपण शांकर धनु, तोणीर बांध दो झट जाओ रघुराया, लादोना मृगव अयोध्येश मन भाया, लादोना मृगव अयोध्येश मन भाया. तुमचं मला सगळ्यात जास्त कमाल काय वाटते माहितीये, तुम्ही एक ओळ मराठी गाता आणि लगेचच ती हिंदीत गाता. तसं अवघड आहे भाषा बदल करणं. म्हणजे एक सलग हिंदीत गाणं, एक सलग मराठीत गाणं, त्या तुलनेत मला वाटतं सोपं आहे. पण हे अवघड आहे तुम्ही जे करता. ट्रॅक बदलतो. सुरुवातीला तुम्ही मराठी गाता 2 ओळी आणि त्याच ओळी तुम्ही परत हिंदीत गाता. तर हे तुम्ही शिवधनुष्य पेललेलं आहे हे दिसतच आहे की तुम्ही ते शिवधनुष्य पेललंय. पण हे शिवधनुष्य पेलताना म्हणजे हे गाण्याचे गीत रामायणाचे कार्यक्रम करताना मुळात गीत रामायण ही संकल्पनाच मराठी आहे. ती रुजवली कशी हिंदी भाषिकांमध्ये? हा, त्याच्यासाठी काय झालं की मी मग आपला स्वतःचा राम तयार केला. म्हणजे आयन शब्द का अर्थ होता है मार्ग. राम तत्व तक पहुंचने का महर्षि वाल्मीकि ने जो आयन तैयार किया उनका था हमारा वाल्मीकि रामायण. फिर तुलसी का अपना रामायण निकला, फिर भावार्थ रामायण निकला. तो आयन मतलब अपना अपना राम तत्व तक पहुंचने का रास्ता. तो फिर मैंने सोचा कि मैंने नाम रखा अपने कार्यक्रम का, उसका नाम था 12th पास राम. 12वीं पास राम. तो निश्चित है जैसे आजकल पहले एकदम थोड़ा सा अटपटा लगा, विरोध हुआ. फिर परम पूज्य बाबासाहेब तराणेकर. नाही, मी मध्ये टोकते तुम्हाला, पण 12वी पास राम हे ठेवून तुम्ही हीच गाणी त्यामध्ये गाता? हीच गाणी. हो. अच्छा. आमचं गाणे पोचवायचं काम फक्त हेच होतं. फक्त ते लोकप्रिय आम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं. आणि गीत रामायणाला पुष्कळ गातात. जसं कार्यक्रम गीत रामायण म्हटला तर मग लोक पुन्हा एकदा बोलवतील, दुसऱ्यांदा बोलवतील. मग काय करायला पाहिजे की ते वेगळ्या वेगळ्या रूपाने चांगला राष्ट्रनायक उभा राहावा, जो आता अपेक्षित आहे. म्हणून आम्ही आजच्या संदर्भात मुलांनी भाषेत पोहोचावं. क्योंकि मैं हमेशा कहता हूँ कि हिंदी चालेल ना बोललेलं? तुम्ही बोला. तुम्हाला जे अक्सर देखा जाता है कि राम कथा सुनने वे आते हैं जिनको सुनाई नहीं आता है. तो वो पूछते पड़ोसी से क्यों जी सीता स्वयंवर हो गया क्या? तो पड़ोसी कहता है मैं भी आपके जैसा हूँ. तो ऐसा क्या किया जाए कि राम कथा युवाओं की भाषा में लाई जाए. फिर मैंने मॉरिशस में रामायण सेंटर है बहुत बड़ा, तो वहाँ के राजेंद्र अरुण
ने एक बार मुझे सुना इंदौर में, तर मैंने उन्हें मेल भेजा कि कब तक राम जी मंदिर में घंटियां सुनते रहेंगे, जब तक टी शर्ट जींस नहीं पहनेंगे युवा भी नहीं आएंगे। तो बोले भाई क्या नया है, तो मैंने कहा 12वीं पास रहा हूँ। फिर परम पूज्य बाबा साहब तरानेकर जी ने इसका अर्थ स्पष्ट किया, 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रिया, एक बुद्धि, एक मन, ऐसे 12 स्तर पर जो पास होता है उसे 12वीं पास कहते हैं। और तब समझ में आता है कि जो कुछ है वो 13 है, और राम राज्य मतलब 13। राम राज्य की अवधि मेरे हिसाब से 14 वर्ष थी, जब तक भरत जी ने पादुकाओं को समझ के राज्य किया था। छत्रपति शिवाजी महाराज ने समर्थ रामदास का समझ के राज्य किया था। पुण्य श्लोका अहिल्याबाई ने भगवान महादेव का समझ के राज्य किया था। दैट वाज राम राज्य। राम राज्य मतलब ट्रस्टी समझ कर किया जाना राज्य। तो इसको फिर मैंने आगे मालिक ना समझ बैठो। हाँ, मालिक समझ। फिर मैंने इसको थोड़ा सा आगे बढ़ाया, फिर इसको आज की संदर्भ में जोड़ा कि 12 का रिजल्ट आता है, रामाचा रिजल्ट देता है, मेरिट में प्रथम स्थान प्राप्त होता है, और उसी वर्तमान पत्र में 4 वर्षीय बच्ची के साथ दुष्कृत्य, ऐसी खबर आती है। विश्वामित्र राष्ट्र संत है, उनके आश्रम में प्रार्थना चल रही थी, वेद मंत्रों से है ऊंचा वंदे वंदे मातरम, आणि विश्वामित्र उठून उभे राहतात की इतकी दयनीय स्थिती राष्ट्राची। मग ते दशरथाकडे जातात, ज्येष्ठ मुझे दशरथ पुत्र तुम्हारा। त्याच्यात मला सांगायला आवडेल की मी थोडंसं कंपोजिशन बदललं। बाबूजीचं कंपोजिशन मी असं होतं, वेदीवर रक्त मांस फेकतात ते दृशंस। माझं लक्षात आलं की विश्वामित्रांचा विनवणी नाही आहे, राष्ट्राची दयनीय स्थितीवर आज्ञा आहे। वेदीवर रक्त मांस फेकते है वे दृशंस, रुकते ही मंत्र करे नरतन न्यारा, ज्येष्ठ मुझे दशरथ दो पुत्र तुम्हारा। हा मी थोडासा त्याची स्पीड वाढवली आणि विश्वामित्रांचं आक्रमण दाखवलं की हे राष्ट्राची तरी दयनीय स्थिती आहे, आमच्याकडे सीमा पर रक्षण करणार वो किनका इनका करणार। आणि विश्वामित्रांकडे जेव्हा जातात तर आजच्या भाषेत दशरथ त्यांना 2 ऑप्शन देतात, इथे येऊन यज्ञ करा किंवा मला घेऊन चला। विश्वामित्र म्हणतात, राजन समस्या जहां होती है उसका हल वहीं जाके निकाला जाता, दिल्ली में बैठकर गली की समस्या हल नहीं की जा सकती। राजा म्हणतो मला घेऊन चला, विश्वामित्र कहते हैं राष्ट्र को युवा चाहिए, कब तक सफेद बालों को काला करके अध्यक्ष सचिव बने रहेंगे समाज में। और ये मेरा निवेदन रहता है प्रत्येक संस्था को कि मेरा कार्यक्रम दूसरी बार करवाना हो तो संस्था का सेक्रेटरी 40 साल के अंदर होता है तो ही मैं जाता हूँ। अच्छा, केवल कहने से काम नहीं चलेगा, ते तुम्ही तुमचं अंमलात आणलेलं आहे, प्रॅक्टिकल। तुम्हाला सांगायला मला आवडेल की जयपूर महाराष्ट्र मंडळाला विचारा, माझा कार्यक्रम लगातार 3 वर्ष गेला गणपती उत्सवात। म्हटलं कुठलाही कार्यक्रम चांगला असलं त्याला रिपीट करणं, आणि लगातार 3 वर्ष। हा, दरवर्षी विजय पित्रे मला 5,000 रुपये ऍडव्हान्स द्यायचे, म्हणजे पुढच्या वर्षीचा। मग ह्याच्यात मी काय केलं की आजच्या संदर्भात सगळे हे टाकले आणि हे पुन्हा पुन्हा विचारलं की असं काय केलं जाईल। मग मी एक सेशन ठेवतो की मुलांनी मला प्रश्न विचारावी, आणि ते मला 2 प्रश्न सांगायची इच्छा आहे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये। की जाताना लक्ष्मण प्रश्न विचारतात विश्वामित्रांना। पहला प्रश्न कि जब सारे शस्त्र आपको चलाना आते हैं तो आप हमें उल्टे लेने अयोध्या क्यों आए? सिंपल, आपने प्रैक्टिकल राक्षस क्यों नहीं मार लिए? आप तो स्वयं राजऋषि है। तब विश्वामित्र कहते हैं, राजन राष्ट्र की देश की समस्याएं जहां होती है उसका हल वहीं जाके निकाला जाता है कि नहीं? म्हणून मला तिकडे जावं लागलं। तुम्हाला मी, लेकिन मेरे बाद क्या, मैं अपनी विद्या किसी युवा को हस्तांतरित करवाना चाहता हूँ, क्योंकि मेरा तो अंत निश्चित है पर राक्षस वृत्ति का अंत निश्चित नहीं। मग लक्ष्मणाचा दुसरा प्रश्न, इन्फेंट्री स्कूल भोपाळचा प्रश्न होता कि व्हाट इज राक्षस? हमने सुना है 2 दांत बड़े होते हैं, बड़ा सा पेट होता है, तो क्या गणेश जी राक्षस है? तो विश्वामित्र नहीं लक्ष्मण, समाज में साक्षर लोग जब उल्टा चलने लगे वो राक्षस कहलाते हैं। साक्षर भाव राक्षस जैसा हो वो मनुष्य के रूप में भी राक्षस हो सकता है। साक्षर हा विपरीत ध्रुवा इति राक्षसा, साक्षर राक्षस। मग त्याला थोडं मी मॉडिफाय केलंय की संसारात जेव्हा नवरा बायकोला त्रास देतो त्याला रावण म्हणतात, नवरा रावण। आणि मग शेवटचा प्रश्न लक्ष्मणाचा की व्हॉट इज राक्षस मेकिंग प्रोसेस? आम्ही असं ऐकलं की वरदान सगळे महादेव देतात, ब्रह्मदेव देतात, तो वरदानों पर रोक क्यों नहीं लगाई जाती? वरदान राक्षस बनाने का काम कौन कर रहा है? महादेव करते हैं। तो आप महादेव जी से जाके क्यों नहीं कहते कि वरदान पर रोक लगाई जाए? तब विश्वामित्र कहते हैं, यह भी राष्ट्र का दुर्दैव है कि राक्षस लोग अत्यंत मेहनती हैं, हजारों वर्षों की तपश्चर्या करके वो प्रश्नों के सही सही उत्तर लिख के आ जाते हैं। 10 में से 5 प्रश्न हल करो, राक्षस 10 प्रश्न हल करके आते हैं परीक्षा में। उल्टा शिक्षक को लिख के आते हैं, कोई 5 मिनट चेक करो, जर उत्तर बरोबर लिहिली आहेत तर मार्क द्यावेच लागतात। मग ते काय करतात की सारे नियम अपने अधीन करते हैं। तो कम्मन रामायण में राक्षस की परिभाषा ऐसी लिखी। यहाँ मैं बताना चाहता हूँ कि मैं मॉरिशस गया, तो मैं रामायण सेंटर मेरे कार्यक्रम हुए 15 दिन, तो मुझे 39 रामायण पढ़ने का अवसर मिला। अच्छा, मैंने 39 रामायण पढ़े और फिर मैंने इन सब सूत्रों को उठा करके अपना एक खुद का तैयार करने का प्रश्न किया कि फिर क्या व्यक्ति करता है
कि नियम अपने अधीन करता है। तो राक्षस की परिभाषा कंबन रामायण की ऐसी है कि जब व्यक्ती नियम अपने अधीन करे तब प्रत्येक समर्थ व्यक्ती राक्षस बन जाता है। आणि मला मुद्दाम सांगू द्या की आमच्या डोळ्यादेखत आमची नवी पिढी राक्षस बनती है। तिचा उठायचा नियम नहीं है, बसायचा नियम नहीं है, बोलायचा नियम नहीं है। शिक्षण के नाम पर हम नई पीढ़ी को क्या दे रहे हैं? जो हमने समय देखा है, संवेदनशील मानव की निर्मिति, और मेरे हिसाब से जो यज्ञ था वो संवेदनशील मानव के निर्माण का यज्ञ था। उसमें मानव निर्माण होता था, उसका नियम था जियो, जीने दो। राक्षस थे जियो मत जीने दो, वो परीक्षा सेंटर थे हमारे, उस पर अटैक होते थे इस तरह को। फिर अभी बहुत जगह कंचनता जी ने प्रश्न पूछा गडकरी जी के वहां पर मेरे को कि राक्षसी परीक्षा पास हुए सज्जन कहाँ थे? तो कहते सज्जन को कुछ काम करना है, और सज्जन अक्सर कहते हैं कि नियमों के अंतर्गत तो किया जाए, तो नियमों से भी कुछ ऐसा रास्ता निकाला जाए कि सज्जनों का अतिरिक्त संरक्षण इसके संरक्षण है। मेरा ये कहना है सज्जन, आज मला कळलं की सज्जन संस्था आहे, सज्जन व्यक्ती आहे, तर त्याला तुम्ही फेवर करा, तुमच्या अधिकार क्षेत्राला वाढवा, क्योंकि राक्षसों के पास क्या है ताई, सारे नियम शिथिल करते हुए काम किया जाए। उनके पास संजीवनी है, संजीवनी जो मृत व्यक्ती को जीवित कर सकती है। आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही रामायणाचे जे संदर्भ वापरून आजचा संदर्भ त्याच्यामध्ये वापरलाय आणि तशी कथा तुम्ही सांगता आणि त्यामुळे तरुण पिढी पण तुमच्या ह्या कार्यक्रमांकडे आकर्षित होते, तरुण पिढी येते। कारण राम हे फक्त म्हणजे वंदन करणे, नमस्कार करण्यापुरतं नाहीये। रामाला तुमच्या आचरणामध्ये तुम्ही आणलं पाहिजे, रामाचे जे गुण आहेत त्याच्यावरती विचार केला पाहिजे, ज्याला आपण सर्व गुण संपन्न म्हणतो, सर्व श्रेष्ठ पुरुष म्हणतो, तर त्यांचे जे गुण आहेत ते तरुण पिढीने स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी रामाचं अनुकरण करण्यासाठी म्हणून रामाचं एवढं भव्य मंदिर आता सुद्धा रामलल्लांचं अयोध्येमध्ये उभं केलेलं आहे। तर पुढच्या पिढीकडून ती आशा करण्यासाठी पण असे तुमच्यासारखे कार्यक्रम व्हायला हवे। आणि राम म्हणजे नेमकं काय, राम हे काय आहे? राम म्हणजे फक्त देव एवढंच त्याचं स्वरूप नाहीये, तर राम ही संस्कृती आहे, राम ही आचरणाची पद्धती आहे, आणि राम म्हणजे तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे। तर हे तुम्ही सगळं सांगताय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि असे हे कार्यक्रम करत असताना जसं राम भेटले असतील तुम्हाला, म्हणजे तुम्ही जसं म्हणता की इतक्या ठिकाणी कार्यक्रम केले, आता 4,500 कार्यक्रम केले म्हटल्यानंतर किती ठिकाणी केले आणि किती ठिकाणची माणसं तुम्हाला भेटली असतील। राम भेटले असतील तसे राक्षसही भेटले असतील, तर असे काही एखादा अनुभव असेल की राम भेटल्याचाही सांगा आणि राक्षस भेटल्याचाही सांगा। काय असतं की मी तुम्हाला पहिले सांगतो की ग. दी. माडगूळकरांनी रामराज्याची संकल्पना स्पष्ट लिहून ठेवली। रामराज्य मतलब हम क्या समझेंगे, रामराज्य आएगा मतलब क्या आएगा? तो गदिमा ने लिखा है कि राज सौख्य ते सौख्य जनांचे। मैंने इसी मुद्दे को हाईलाइट किया कि राज सौख्य ही सौख्य जनों का। जो सुख राजा को उपलब्ध है वे सारे सुख आम जनता को उपलब्ध होना रामराज्य के। रामराज्य ऐसा नहीं है कि सारी सुविधाएं दिल्ली में और सारी समस्याएं गली में। पुत्र कामेष्ठी यज्ञ वाल्मीकि रामायण के अनुसार जनता के धन संग्रह पर किया जाता है। अब जनता धन संग्रह क्यों करेगी? अभी क्या हो रहा है, राजा का प्रजा का सुख में बहुत अंतर है। हम ये चाहते हैं कि प्रजा का सुख राजा को समगान, तो समगान ऐसा ही संगीत में हो, ऐसा ही राजा प्रजा का सुख एक हो, तो राजा प्रजा का सुख एक होने से उनका इंटरेक्शन आपस में रहेगा, समन्वय रहेगा, जिससे राजा प्रजा के साथ में ध्यान रखेंगी। पण असे अनुभव आले का काही की ह्याला विरोध झालाय किंवा हे तुम्ही जे सांगताय ते पटत नाहीये म्हणण्यापेक्षा की तुम्ही खूप तोडमोड करताय ह्या गोष्टीची? हो, असं झालं, पण असं सुरुवातीला जेव्हा लोकांना वाटतं, पण जेव्हा तो पूर्ण कार्यक्रम ऐकतात तेव्हा जसं आता ह्याच्यात मी एक सूत्र टाकलंय जे मला पहिले खूप लोकांना नाही आवडलं, पण मी टाकलं की शिवधनुष्य वही उठा सकता था जो जीवन भर एक पत्नी व्रत रह सकता था। अब आप पूछेंगे कौन सी रामायण में? ये मेरी अपनी रामायण में, ये किसी रामायण का नहीं, मेरा डाला हुआ है। शिवधनुष्य के नीचे नोटिस बोर्ड लगा था, कायेन वाचा मनसे इंद्रेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा। काया से, वाचा से, मन से भी आप दूसरी पत्नी का स्मरण नहीं कर सकते। म्हणून बाकी सगळे योद्धा येऊन थांबून गेले। त्यांनी पाहिलं की शिवधनुष्य तो उठाना आसान था, लेकिन बाकी सब योद्धा के रुक गए। वो क्यों रुके? तो वो आज के इसमें इंटरप्रिटेशन ऐसा हुआ कि वो उस समय बहुविवाह प्रथा हुआ करती थी। स्वयं राजा या राम की मतलब 3 माँ थी, तो धनुष्य को देखकर ये सब रुक गए। क्यों रुके? क्योंकि वो देखा नोटिस बोर्ड की ये तो उठवणं आसान आहे, पण हे कोण शपथ घेईल की आता दुसरं लग्न नाही करायचं? आणि रिफ्रेश मी कुठे लावला की जेव्हा महादेवानी गंगा धारण केली तेव्हा पार्वती देवी कोप भवन चली गई। तो यहाँ मैं गंगा अवतरण सुनाता हूँ।
वो पंडित शिवमंगल सिंह सुमन जी का लिखा हुआ है। अच्छा अच्छा। वो भी आपको बड़ा अच्छा लगेगा। हाँ। दिन दिन दाना दिन दिन दादा दिन दिन दातक दिन दिन दा सगन घटा छाई हिमगिरी परकर त्रिशूल डमरु शिवधारे गंगा अवतरण हेतु आज शिव विनत करत भागीरथ ठाड़े घर 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 शोर मचावत उतरी गंगा स्वर्ग लोक से थर 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 धरती कापे उसे दबाए शंभु चरण से त्रिगदे तगन्न धादा उमड़ घुमड़ कर आई गंगा शिव शंकर की जटा समाई भटक गई वह जटा जाल में सघन जटा की था न पाई मुस्काए तब गरल कंठधर मुस्काए तब गरल कंठधर छोड़ दिया बस 3 बूंद भर एक बूंद आकाश गई एक बूंद भागीरथ पाए। वहां मैंने ऐसा किया है। एक बूंद आकाश गई धित्ताम धित्ताम गति तुम तक दो धित्ताम धित्ताम गति तुम तक थो थुम तक गति तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग धाय गिरदा 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 दिन दिन ना दिन दिन दा एक बूंद आकाश गई एक बूंद भागीरथ पाए धित्ता कत 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 धगिर तगिर गदान धगिर गदान गिरदा दिन दिन ना दिन एक बूंद धरती पर उतरी जो पवित्र गंगा कहलाई। जय गंगाधर हर 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 त्राम त्रधई जय गंगाधर हर 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 त्राम त्रधई। लेकिन जैसे ही गंगा अवतरण हुआ पार्वती देवी को भवन चली गई। काय झालं म्हणे दुसरं लग्न केलं तुम्ही सवत आणली आणि तिला डोक्यावर बसवलं। तर महादेव ने कहा नहीं मैंने केवल गर्वहरण किया है गंगा का भटक गई वह जटा जाल में सघन जटा की था न पाई। तो पार्वती जी बोली उठाइए शिवधनुष। तो शिवधनुष वाज द क्राइटेरिया ऑफ दैट फिनोमिना। शिवधनुष वही उठा सकता था जो एक पत्नी पतिव्रत था। इसलिए जैसे ही शिव जी ने पिनाक नामक शिवधनुष उठाया तो पार्वती का संशय दूर हुआ कि इन्होंने दूसरा विवाह किया है। मतलब हाँ, इसलिए सीता माई ने शिवधनुष उठाकर अपने विवाह अवसर पर लाया था। ऐसा मेरा अपना रामायण के प्रति एक नया वो रहा। हाँ, विचार रहा। हाँ, जो आज के लोगों को नाही इतने म्हणजे मी पण आता मध्येच हिंदी यायला लागलं होतं। इतकी वर्ष 40 वर्ष झाले तुम्ही रामायण करताय आणि रोज म्हणजे कार्यक्रम करत असताना एक सतत आपल्या डोक्यामध्ये तो एक ध्यास असतो, तो अभ्यास असतो आणि सतत तो अभ्यास आणि ध्यास केल्यानंतर इतकी वर्ष 4-4.5 हजार कार्यक्रम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये। तर त्याच्यामध्ये लोकांसाठी नवीन असतो तो, कारण नवीन ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करता, पण तुम्हाला तो नवीन ठेवण्यासाठी कारण त्याच्यातलं नाविन्य राहिलं, ती उत्सुकता राहिली तर तुम्हाला तो आनंद मिळणारे कार्यक्रम सादर करण्याचा आणि त्याच्यासाठी मला वाटतं हे असे प्रयोग करणं तुम्हाला आवश्यक आहे। हो, आणि मग आम्ही काय केलंय सचिव 40 वर्षाचा असला तर जातो, असे सचिव बदलले गेले। आज आमचे टाटानगरला हावड्याला जिथे ते कार्यक्रम गणपतीमध्ये इतकी लोकप्रियता आहे की ते कार्यक्रम संपला की खूप भारान्वित होऊन जातात। आणि मग आम्ही काय जे आम्हाला समाजात टाकायचंय जसं तर ह्याच्यावर आम्ही सांगतो कि राम कथा सौतेले भाई की सौतेले भाई को जायदाद देने की कथा है। सहोत्र भाऊ है 14 वर्षान सहोत्र भाऊ आज बड़े बड़े बाड़े टूटकर फ्लैट्स का रूप धारण कर लिया है। नीचे सगा बड़ा भाई रहता है, ऊपर सग्गा छोटा भाई रहता है और उनके रजिस्ट्री से झगड़ा हुआ है, तो कथा उनके लिए। आजचा संदर्भ तुम्ही त्याच्याशी लावत असल्यामुळे लोकांना सुद्धा ही कथा आपलीशी वाटते, खूप वाटते। रामायण असून सुद्धा म्हणजे रामायण तर सगळ्यांना माहिती आहे, सुंदरकांड तुम्ही म्हणाला तसं घरोघरी होतात आणि भजन होतात, कीर्तन होतात, सगळ्या याच्यातून रामायण हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे। मनातली कथा आहे प्रत्येकाच्या, पण ती फक्त कथा नाहीये तर ते आपलं समाजाची बांधणी आहे। हा, समाजाची बांधणी आहे किंवा आपलं जीवनमान आहे, आपण कसं राहिलं पाहिजे त्याचा तो परिपाठ आहे रामायण म्हणजे। आणि हे तुमच्या कथेमधून तुम्ही नवीन नवीन जोडत जाता, नवीन नवीन सांगत जाता। मला वाटतं कथा करताना त्यामुळे पण तुम्हाला ते नाविन्य राहत असणार, खूप अनुभव येतात। जसं आता कानपूर जवळ एक गाव आहे छिबरा मऊ, कन्नौज जवळ, तिथे आम्ही कार्यक्रमाला गेलो मागच्या वर्षी 2 वर्ष आधी। तर तिथे आम्ही ज्यांच्याकडे थांबलो त्यांचं दोघं भावांमध्ये वैर होतं आणि त्यांची आई म्हणजे मुलांची आई 6 महिने दोघा भावांकडे राहायची। त्या दिवशी 31 मई होती, तर त्यांचं नाव पण मी सांगणं चाहत नाहीये। त्या बाई सगळं सामान घेत होत्या आणि त्यांच्यासारखं डोळ्याला पुन्हा पुन्हा पाणी येत होतं। तर म्हटलं खाऊ काय झालं, काही नाही मांडके साहेब आज मला खालती जायचं राहिला, आजपासून मी 6 महिने खाली राहीन। तुम्हाला मी काय सांगू, त्या जेवताना मला म्हणल्या की माझ्या पोटामध्ये गोळा येतो 6 महिने पूर्ण झाले की माझ्या नंतर काय व्हायचंय, म्हणजे माझ्या देखत त्या मुलांचे मुलं आपसामध्ये ओळख दाखवत नाही आणि पुढची पिढी कशी तयार होणार आहे। म्हणजे मला काही मी तो जमाना पाहिला आहे, म्हणजे 80 लोकांचा परिवार तिथे अकोल्याचे होते ते लोक, की इतका मोठा मी परिवार संघटना बघितली आहे। आणि आता मला 2 मुलं असून या 2 मुलांमध्ये आपसात वैर आहे। मला पाहता पाहता 7 वर्ष झाली। मैंने उनसे कहा कि मेरी कथा हो जाने दे, कल से ऐसा अवसर नहीं आएगा। और दोनों भाई मेले में सामने बैठे, वहां मैंने ये बात कही कि आज बड़े बड़े बाड़े टूटकर फ्लैट्स का रूप धारण कर लिया है, क्या हजारों वर्षों की भारत के तपस्वियों की तपस्या ये फल प्राप्त करने के लिए थी? नहीं, इतना संवेदनहीन समाज। बड़ा भाई उसे कहते हैं जो जायदाद का बड़ा हिस्सा छोटे को दे सके, वरना काय का बडा, आणि काय का बडा म्हटल्यावर तो मुलगा उभाराला त्यांचा मोठा मुलगा,
म्हणजे ते माझ्या काय का वडा म्हणायला आणि त्यांनी उठून टाळ्या वाजवल्या वाह, आणि उसी रात उन दोनों भाइयों ने इकट्ठा खाना खाया. क्या बात आहे. मला असं वाटतं हे कार्यक्रम करतो त्याच्यामधून अर्थार्जन हा भाग वेगळा, लोकप्रियता हा भाग अजून वेगळा, आणि खूप लोक आपल्याला ओळखतात, स्नेह आहे, इतक्या लोकांचं प्रेम आपल्याला मिळतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, हा भाग वेगळा. पण आपल्यामुळे एखादं कुटुंब पुन्हा जोडलं जाणं ह्याच्यासारखी समाधानाची बाब मला वाटतं. नाही. म्हणजे ह्या कार्यक्रमाने तुम्हाला काय दिलं असं जर मी विचारलं तर असे काही प्रसंग तुमच्या काही आई वडील आतापर्यंत अनुभवाला असतील? 12 लोक आपल्या आपल्या घरी गेले वृद्ध. वा वा वा. कार्यक्रमाच्या समापनाला मी सांगतो की जेव्हा राम अयोध्येत आले तर वाल्मिकी रामायण के अनुसार सगळ्यात पहिले ते कैकेयीला भेटायला गेले. काही करी नवसासी असं त्याच्यात उदाहरण आहे, उत्तर ह्याचं आहे. गदिमाने काय केलंय, वाल्मिकी रामायणाचा ठीक समश्लोकी अनुवाद केलाय. म्हणजे वाल्मिकी रामायण जेव्हा नीट वाचल्यावर लक्षात येतं की खूप सुंदर त्याचा अनुवाद हुबेहूब केलाय. म्हणजे कुठे त्याच्यात जसं तर वाल्मिकी रामायण आहे तर वाल्मिकी रामायणामध्ये असं कुठे नाहीये की दगड टाकले आणि ते तरले. हे सगळं रामाला नंतर देवत्व दिलं तुलसी महाराजनी. 1632 मध्ये तुलसी रामायण लिहिली गेली. तेव्हा 1632 ते 1634 रामनवमी ते रामनवमी तुलसी रामायण लिहिली गेली. आणि तुलसीने लिहिलं की तुलसी तुलसी सब कहे, तुलसी तो बन की घास, भई कृपा जब राम की तो बन गए तुलसीदास. तो ये तुलसीदास की कहानी हुई. तुलसीदास पे आरोप आया कि ये तो रामायण में है ही नहीं जो आपने लिखा. शिवधनुष्य भंग करने का प्रसंग रामायण में है ही नहीं. मतलब जो जो आपने लिखा है तो सब वो आया, ये आया, वो आया. तो तुलसी ने बड़ा अच्छा जवाब दिया कि मेरी कथा का नाम है रामचरितमानस. राम जैसे चरित्र के मानस की कथा, नॉट रामायण. है ना. जैसा मैं कहता हूँ मेरा काम है 12 पास राम. जैसे श्यामची आई म्हणजे श्याम कृष्ण थोडी आहे, तसं माझा राम आहे. आणि हा तुम्हाला आवडला तर हा तुमच्या चांगल्यासाठी आहे. एक राष्ट्र निर्माण कसा होईल. बरोबर. आणि मग जो सेतुबंधन झाला, तो सेतुबंधन कोणी बांधला तर मेड बाय राम. दिलं राम सेतू असं वाल्मिकीने लिहिलं की सेतू बांधल्यावर हा राम सेतू झाला. मी काय केलं नव्या भाषेत, आजच्या भाषेत, राम से तू है वाह वाह, इसलिए राम सेतु है. ये मेरा इंटरप्रिटेशन है कि मैं बताता हूँ ऐसा कि जब सेतु बंधन का कार्य पूर्ण हुआ तो त्रिभुवनपति समुद्र किनारे खड़े हुए, सारे जयघोष करने लगे वानर. यहाँ मैं बता दूं आपके चैनल से कि वानर के बारे में हम समझते हैं बंदर. बंदर नहीं है. महर्षि वाल्मीकि ने लिखा है वनेषु वसंती नराहा इति वानरहा. अच्छा. हाँ, जो वन में नर रहते हैं, वनवासी है, वो वानर है. वो आदिवासी है, वनवासी है, वो अपडेट नहीं है. तो राम जी ने 14 साल उनके बीच रह के उनको धर्म मतलब ड्यूटी और सिस्टम मतलब शास्त्र सिखाया. अच्छा. सिस्टमेटिक ड्यूटी मतलब धर्मशास्त्र सिखाया. इसका किसी जाति से कोई लेना देना ही नहीं है. वो तो हमने धर्म और जाति जोड़ लिया आपस में. धर्म मतलब धारयते इति धर्म. और फिर उन्होंने उसका वाहनर बनाया. वाह. तो राम कथा वानर से वाहनर बनाने की कथा है. तो इसीलिए इसमें और एक ऐड कर सकते कि वाह नर. हाँ वही वाह नर. वाह नर. तो ऐसा नर जिसके लिए वहां निकल जाए, वही वाह नर बनाया. ये आज हम ऐड कर सकते हैं. बहुत धन्यवाद आपका. मुझे ऐसे आप लोगों से मिलते हैं, नया मिलता जाता है. जो प्रश्न आपने पूछा कि तुम्हाला असं कसं मिळतं, तो राम तो गंगा है. गंगा का कोई महत्व थोड़ी. गंगा में जो सहायक नदियां मिलती है वो गंगा बनाती है. ऐसी गंगा का जो पात्र बना हुआ है वो अनेक नदियों का पात्र है. ऐसे मेरे साथ होता चला गया, लोगों से मिलता चला गया. फिर वो जब सेतु बनकर तैयार हुआ तब राम जी आगे बढ़ने को हुए तो अंगद ने नई समस्या बताई कि इसमें रेलिंग नहीं है, ये मैंने अपना भाषा बनाई है, ये सेतु छोटा बना है, तो क्या किया जाए. तो उन्होंने हनुमान जी की ओर देखा. हनुमान जी मनोजवम बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमान जी ने अपना जल उंजली में भरा. उनकी उंजली में छोटी सी मछली आई. उस मछली में कान के कुछ कह के समुद्र में छोड़ दिया. अब कान में सुनने के लिए कौन गया था? ये गए थे राम भद्राचार्य महाराज. ये उनकी संकल्पना है कि वो मछली सब दूर कहती फिरी जलचरों को कि जल्दी जल्दी अपना कार्य पूर्ण करें. हमें त्रिभुवनपति दर्शन देने के लिए खड़ा है. तो सारा जलचर एक और समुद्र बनके सेतु बनके तैयार हो गया. मतलब वो राम है कि सिर्फ पृथ्वी के नहीं, जलचर, आकाश तत्व, जल तत्व और भूतत्व, सारे तत्व जिनके सामने नतमस्तक होते, ये श्री राम है. वो खड़े हुए तो एक और सेतु बनके तैयार हो गया. मैं बोलता हूँ कि उसका नाम था आज की भाषा में इंदौर भोपाल 4-वे लेन. इसमें कोई ट्रॅफिक जाम नाही हो सकता था. तर अंगदला म्हटले रामाने की तुम्ही सगळे इथं वानरांना घेऊन जा आणि सगळे पार झाल्यावर मग मी स्वतः पदस्पर्शाने पावन करता करता लंकेला येईन. तर तिथे अंगदाने प्रश्न विचारला कि जब सेतु बनाना इतना आसान था तो ये सेतु पहले क्यों नहीं बनाया, क्यों पत्थर धुलवाया, राम राम लिखवाया, ये सेतु बन गया 5 मिनट के अंदर. तब राम जी ने उत्तर दिया, वो अपनी पिछली बातचीत का कथा का सार है कि ये सेतु सामान्य सेतु नहीं है,
ये भक्ति मार्ग का सेतु है। इस पर से सिर्फ वही वानर जा सकता है जिसका मुझ पर पूरा भरोसा है। और शॉर्टकट नहीं है, शॉर्टकट नहीं है। वानरों से पूछकर देख लो, क्या तुम स्वयं जा सकते हो? तो जाम्बुवंत मंडला में चला तो जाता, लेकिन हो सकता है सेतु लंका तक नहीं बनाओ, नहीं। हाँ। हो सकता है कोई व्हेल भूखी बैठी हो सकता है कोई मगरमच्छ मेरा वजन सहन नहीं करे। तब राम कह रहे हैं कि जब मैं कह रहा हूं तो तुम्हें मुझसे ज्यादा अपने भरोसा है। तब मैं अपनी कथा में कहता हूं कि वो दिन, कि आज का दिन, वो सेतु वैसे ही खाली पड़ा है। प्रत्येक व्यक्ती को अपने कर्म मार्ग के साथ मी करतो मी नसतो म्हणून झालं नसतं। और भारत जैसे राष्ट्र में प्रश्न पूछा जाता है कि राम सेतु है या नहीं है, तो मैं कथा में कहता हूँ राम से तू है, राम से ही तू, इसलिए राम सेतु है। ऐसा हम लोग उसको कथा के में। और फिर क्या होता है कि जब जैसे अंतिम मुद्दा हमने उठाया कि समाज में जो आई वडिलांची स्थिती आहे, कैकेयीला भेटायला राम गेल्यावर कैकेयीचे पाया पडले, तिथे मी मुद्दा सांगतो की वृद्धाश्रम नामक कैंसर फैल रहा है। सही है। घर घर में 3-3 कमरे कुत्ते बांधने के लिए एसी कंडीशन रखे हुए, एयर कंडीशन है, और उनके माँ बाप अमरलाल वृद्धाश्रम में दम तोड़ रहे हैं। तो वहां में आचार्य यात्रे का सुंदर वाक्य है की जोवर आईची किंमत, आई जिवंत असते तो तिची किंमत कळत नाही, आणि एकदा ती गेली की जगात कशालाच किंमत उरत नाही। न मातु परदैवतम, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता आहे, हरवलेलं कोकरू। छोट्याशा मेमनाला ते घेऊन सांगतात, ते काय रात्रभराला म्याम्या करतो, तुझी आई रात्रभराला हरवली, माझ्याकडे बघ माझी आई नेहमीला हरवली। हा, आईची किंमत त्यांना विचारा ज्यांना आई नाहीये। आणि शेवटून मी एक वाक्य सांगतो की भगवान महाविष्णु बैकुंठ से उठकर खड़े हुए। लक्ष्मी ने पूछा प्रभु कहाँ चले? क्या मैं पंढरपुर जा रहा हूँ, वहां मेरा भक्त पुंडलिक रहता है। पुंडलिक अपने माँ के पैर दबा रहा था। महाविष्णु ने दरवाजा बजाकर कहा, पुंडलिक मैं महाविष्णु दर्शन देने आया हूँ। तो पुंडलिक ने कहा, जब तक मैं अपनी माँ की सेवा पूरी नहीं करूंगा आपके सामने नहीं आऊंगा। तो महाविष्णु ने पूछा, मैं तब तक क्या करूंगा? पुंडलिक ने ईंट का टुकड़ा फेंक कर कहा, आप इस पर खड़े रहे। और 28 युग बीत गए, वो कमर पर हाथ रखकर विट्ठल बनकर खड़ा है। वो इस बात की गवाही देने के लिए खड़ा है कि घर पर माँ बाप की सेवा की जाए तो भगवान को दरवाजे पर खड़ा रखा जा सकता है। हो ना, गणपतीचं पण आहेच आहे ना, आपल्याला माहितीच आहे की पृथ्वी प्रदक्षिणा करा म्हटल्यानंतर त्यांनी फक्त शंकर पार्वतीला प्रदक्षिणा केली आणि सांगितलं की हेच म्हणजे माझं जगच हे आहे, आई वडीलच माझं जग आहे। ह्या सगळ्या कथा आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्याला आपल्या पिढीला चांगल्या माहिती आहेत, पण ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही खूप मोठं काम करताय आणि ह्या कामामध्ये तुम्हाला असंच यश मिळो, तुमच्या दोघांची जोडी अशीच छान हसती खेळती आणि गाती राहो। आणि 4,500 कार्यक्रम झालेले आहेत, तर ते 5,000पेक्षाही काय 10,000पर्यंत कार्यक्रम होत, 10,000 कार्यक्रम होतील तेव्हा आपण पुन्हा एकदा गप्पा मारायला भेटू। पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एक वेगळा विषय आज मला पण चर्चा करायला मिळाला की एक वेगळं ज्याला आपण म्हणतो दालन माझ्यासाठी उघडलं गेलं आणि त्याच्यामध्ये तुमच्या दोघांची आज गप्पा मारताना मला खूप छान वाटलं। तुम्ही इथे आलात। सांगायचंय की रामायणाच्या व्यतिरिक्त माझे जवळ 10-12 कार्यक्रम आहे। बरं, फक्त माझं एक नाव झालं म्हणून रामायण असतं, बाकी मी एक लता की कथा बनवली आहे। बरं, लता मंगेशकर धरतीवर कशी आली, ही काही व्यक्ती नाहीये लता मंगेशकर, त्याला मी नाथ संप्रदायाशी जोडलंय। बरं, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, दीनानाथ, आदिनाथ, मग लता मंगेशकर। अच्छा। आणि पार्वतीला जेव्हा गुह्य सांगत होते महादेव सामवेदाचं, तेव्हा तिला झोप लागलीये, तर पार्वतीचं पुण्यस्खलन करून तिने लता बनवलंय, असं मी त्याच्याशी जोडलंय। क्या बात आहे। आणि तिला लता म्हणून 92 वर्ष आणलं आणि ती मुक्ताई झालीये, अशी खूप सुंदर कल्पना आहे। आणि मस्त आहे, हा पण कार्यक्रमाचा छान स्वरूप आहे। एक जयोस्तुते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनीवर, आणि मी ते मुद्दे सांगतो जे सहसा कोणी सांगत नाही। जयोस्तुते तो कार्यक्रम है। एक वो जब याद आए फिल्मी गीतों की श्रृंखला है, उसमें अलग अलग तरह के वो है। एक स्वर्गंगेच्या तीरी दत्त दर्शन। मग मी असं केलंय की आजकाल काय होतं की मुलांना अवसर नाही मिळत आहे, असे पुष्कळ लोक जे एक गाणं छान म्हणतात, मग त्यांना मंच केव्हा मिळावा किंवा त्यांनी मंचावर केव्हा यावं। मग मी एक नवा आयडिया काढला की स्वर्गंगेच्या काठावर एक कॉमन स्लोगन आहे, रामनवमीला स्वर्गंगेच्या काठावर राम दर्शन, दासनवमीला आता आमचा कार्यक्रम दासनवमीवर दत्त दर्शन, दास दर्शन। आणि मग आम्ही काय करतो, तिथलच्याच कलाकारांना त्यांना एक एक गाणे देतो आणि त्याची कथा मी सांगतो, त्या लोकांना बांधून ठेवायचं काम माझं। तुम्हाला कोणतं गाणं येतं तुम्ही म्हणायचं, म्हणजे संधी देताय नवीन। त्यांनामुळे मग त्याच्यात नवीन लोकांच्या कविता मी वाचन करतो। स्वर्गंगेच्या काठावर काही बंधन नाहीये, कविता असो, उखाणा असो, बंदिश असो, असे पुष्कळ असे वेगळे कार्यक्रमांना आम्ही स्वरूप दिलं। एक मी केलाय कीर्तन रंग, तो कार्यक्रम खूप नवा आहे आणि चांगला आहे। त्याच्यात मी काय केलंय,
की जे कीर्तनकार मी ऐकले 40 वर्षात त्यांची 10-10 मिनिटाची नकल आहे. अच्छा, हा, म्हणजे कवीश्वर बुवा, कराळकर बुवा, कानेरे बुवा, ते आजच्या पिढीपर्यंत कसे पोचावे. आणि स्पेशली विश्केशकर आपको अच्छा लगेगा की मैंने उसका हिंदी में अनुवाद किया. बर. जसं आता ये सद्गुरु राय पद आहे, आओ सद्गुरु मेरे भजन में, आओ सद्गुरु मेरे मति मंद में कुछ भी न जानू, क्या गाऊं क्या ध्याऊं भजन में ये सद्गुरु राया, ऐसा करके हिंदी भाषी होता. और उसमें मेरी एक तिरुपति बालाजी कथा बहुत प्रसिद्ध है. एक कृष्ण अर्जुन युद्ध मैं बताता हूँ कैसे हुआ था. तो गीत रामायण के अलावा भी ऐसे बहुत सारे लाडके बाबूजी हे म्हणजे बाबूजींनी संगीतबद्ध केलेली त्यांची पण गाणी, असे बरेच कार्यक्रम तुम्ही करताय. तर म्हणजे हे जे सगळ्या कार्यक्रमांना तितकंच गीत रामायण इतकंच यश तुम्हाला मिळालं. कार्यक्रमाची सांगता पण तुम्हाला जे मनापासून म्हणजे सगळीच सुंदर सुंदर रत्न आहेत गाणी म्हणजे, पण त्यातही असं असतं ना की हे गाताना ना मला एक आत्मिक समाधान मिळतं किंवा प्रत्येक वेळेस एक नवा अनुभव येतो. असं एखादं पद तुम्ही आता आपण त्याने कार्यक्रमाची सांगता करूयात. मी स्वतःची माझी कविता आहे, त्याने भैरवी. मा भैरवी वरदायनी, मा भैरवी वरदायनी, अमर सुर संजीवनी, अमर सुर संजीवनी. स्वर दे ताल दे लय दे, स्वर दे ताल दे लय दे, हम संगीत उपासकों को शुद्ध भाव दे, अभय वर दे. महाभैरवी वरदायनी, जगत का कल्याण कर दे, जगत का कल्याण कर दे, विश्व शांत हो ऐसा वर दे, विश्व शांति हो ऐसा वर दे, अमर मधुरता सुर में भर दे, अमर मधुरता सुर में भर दे, लेश मात्र अहंकार हर दे. माँ भैरवी वरदायनी, अमर सुर संजीवनी. स्वर दे ताल दे लय दे, हम संगीत उपासकों को शुद्ध भाव दे, अभय वर दे, अभय वर दे, अभय वर दे. क्या बात आहे. स्वर दे ताल दे लय दे आणि हीच स्वरांमधली निरागसता दे, हे म्हणून आज आपण कार्यक्रम. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.